नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे। कालच्या 30 तारखेला दैनिक लोकसत्ताच्या पहिल्या पानावर एक बातमी झळकली। ती थेट दिल्लीतून आली होती। बातमी काय होती? बातमी होती की 2024च्या विधानसभा निवडणुकामध्ये भाजपा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा वापर करणार आहे। म्हणजे काँग्रेसला अडचणीत आणायचं असेल आणि उद्धव ठाकरे यांची कोंडी करायची असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखा दुसरा मुद्दा नाही असं भाजपच्या रणनीतिकारांना कदाचित वाटत असावे। पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा राजकीय कारणासाठी वापर होतो आहे काय? कदाचित धर्म आणि देव यांचा राजकीय वापर करण्यास सरावलेलं मन महापुरुषांचा राजकीय वापर करण्याकरता किंवा त्याची खंत त्याला वाटत असेल असं कदाचित वाटत नाही। ती खंत त्यांना कधीही वाटत नाही। पण ज्यांना जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी म्हणून घेतात त्यांना या गोष्टी आता नक्कीच टोचायला हव्यात आणि त्यांनी याबद्दल आपली उघड मत व्यक्त करायला हवी। स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपला देह झिजवलेला आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वापर राजकीय कारणासाठी होत असेल, सत्ता कारणासाठी होत असेल, सत्ता लोभ यातून जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वापर होणार असेल तर राजकीय वापर करणारा आणि त्या गोष्टी स्वीकारणारा हे दोघेही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी म्हणून घेण्यास अपात्र म्हणजे नालायक आहेत। कारण काय की प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष असो माझा जो आदर्श आहे, माझा प्रेरणा स्रोत आहे, मी ज्यांचा अनुयायी म्हणून घेतो, ज्या विचारधारेवर माझी निष्ठा आहे त्या आदर्शाबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या आदर्शाचा अवमान होईल अथवा त्याचा मान सन्मान कमी होईल, त्याच्या प्रतिमेला कलंक लागेल असं वर्तन माझ्याकडून घडता कामा नये। आणि जर घडत असेल तर मी अनुयायी म्हणून घेण्यास लायक नाहीच आहे। बरं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राजकीय कारणासाठी जर वापर करणार असतील आणि केवळ तो काँग्रेसला आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये दुही पसरवण्यासाठी करायचा असेल तर मग स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती पुढून येणारी टीका टिप्पणी ज्यावेळेस येईल त्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मान सन्मान वाढवला जाणार आहे की कमी केला जाणार आहे? म्हणजे राजकीय कारणासाठी वापर करणारा जेवढा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गुन्हेगार असणार आहे ना तेवढाच त्यांच्या वर टीका करणारा सुद्धा गुन्हेगारच असेल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा। पण ज्यानं राजकीय कारणासाठी वापर करतोय तो सर्वात मोठा गुन्हेगार नाही काय? बरं, जर राजकीय कारणासाठी आपण वापर करणार असू महापुरुषांच्या नावाचा आणि पुन्हा नंतर म्हणणार असू, जर आता बघा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा साठी माझं प्रेरणा स्रोत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि माझे आदर्श आहेत, आणि जर मग मी त्याच आदर्शाच्या नावाचा वापर करून मुस्लिम धर्माला शिव्या घालू लागलो अथवा खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका करू लागलो आणि त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणार असेल तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून घेण्यास नक्कीच नालायक आहे, अपात्र ठरतो। कारण एक वेळेस जर समोरच्या लोकांच्या मनामध्ये माझ्या आदर्शाबद्दल आदरभाव मला निर्माण करता येत नसेल तरी ठीक आहे, चालेल कदाचित, पण
त्यांच्या मनामध्ये द्वेषाची भावना, घृणा माझ्या आदर्शाच्या संदर्भात निर्माण होत असेल आणि माझं वर्तन, माझं बोलणं तसं असेल, तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी कसा ठरेल? अजिबात ठरणार नाही. कदाचित आपण असं म्हणू की भाजपला सावरकर नावाचा वापर राजकीय कारणासाठी ते करत नाही आहे. एक वेळेस अशी भूमिका आपण असं मान्य करू की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणेच महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या संदर्भातही भाजपाची हीच भूमिका आहे आणि याच संवेदना आहे. असं जर घडलं असेल कदाचित असं, तर मग म्हणता येईल की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भाजपा राजकीय कारणासाठी वापर करत नाही. बघा, मधल्या काळामध्ये एक समांतर सरकार चालवण्यासाठी एक काळ्या टोपीतले सद्गृहस्थ आणले होते आणि ते आणून राजभवनामध्ये बसवले होते. कारण त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि राजभवनातून समांतर सरकार चालवण्याचा अनुभव अतिशय देश पातळीवर गाठीशी असल्या कारणानं आपल्या महाराष्ट्र राज्यातही हा प्रयोग खेळला गेला होता. आणि त्या काळ्या टोपीतले सद्गृहस्थ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या पिढीतले आदर्श आहेत. त्यावेळेस ज्या संवेदना, ज्या भावना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात होत्या, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात कुठेही दिसून आल्या नाही. पक्षीय पातळीवर असेल, वैचारिक पातळीवर असेल, कुठेही दिसून आल्या नाही. समर्थाशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना पुस्तक कोण म्हणण्याचं धाडस त्या काळ्या टोपीतल्या सद्गृहस्थानं केलं. तरी भाजपानं कुठे त्यांना असं तंबी दिली आहे, हकलून लावलंय, असं काही घडलं नाही. किंवा त्याच्या विरोधात उपोषणाला बसलेत राजकारणामध्ये, किंवा त्यांनी फार टीकात्मक, त्यांच्यावर फार आक्रोश केलाय, असं कधी रस्त्यावरचा आक्रोश दिसला नाही. म्हणजे जो न्याय स्वातंत्र्यवीर सावरकरांना भाजपा लावू पाहते ते दुसऱ्या महापुरुषांच्या संदर्भात, इतर महापुरुषांच्या संदर्भात भाजपा तोच न्याय लावत आहे का? जर लावत नसेल तर कदाचित मग 100% सावरकरांचा वापर केवळ आणि केवळ राजकीय हेतूनच करता आहात असं नाही का म्हणता येत? बरं, राजकीय हेतूने वापर केला. एक मध्यंतरी 2020ला दिल्लीमध्ये आज के शिवाजी नरेंद्र मोदी नावाचं पुस्तक जय भगवान गोयल यांनी, भाजपा नेते आहेत, त्यांनी प्रकाशित केलं. आणि तिथे मनोज तिवारी आणि देशातील नामवंत भाजपा जे काही संत महंत मंडळी जी भाजपाची सहकारी आहेत ते तिथे उपस्थित होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदीशी करणं, आणि याला आपण काय म्हणणार? याच्याबद्दल कुठे भाजपाच्या आतून असा खवळून उठली आहे भाजपा. आणि राज्यामध्ये जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा भाजपा सत्तेत येण्यासाठी वापरणार असेल तर विरोधी पक्ष या मुद्द्याला हात घालणार नाही. ते कशावरून? म्हणजे ज्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांचे आदर्श महात्मा ज्योतिबा फुले आहेत, ज्यांचे आदर्श स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, हे सगळ्यांचे राजकारणासाठी, सत्तेच्या कारणासाठी जर आपण वापर करणार असू तर मी त्यांचा अनुयायी म्हणून घेण्याचा मला अजिबात अधिकारच नाही. जर कोश्यारींना, त्या काळ्या टोपीतल्या कोश्यारींना इथली संस्कृती कळत नाही, त्यांना समजलं नाही, म्हणून त्यांना जर माफ करणार असेल भाजपा, तर त्या काळ्या टोपीवाल्याप्रमाणेच या राहुल गांधींना जे माफीवीर म्हणतात त्यांच्या संदर्भात जो न्याय कोश्यारींना लागतो तो न्याय राहुल गांधींना लागणार आहे का? जर हरकत नाही, पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्दा घेऊन वाढत चाललेल्या बेरोजगारीशी लढता येत असेल भाजपला, आणि संविधान धोक्यात आहे या विरोधकांच्या आरोपातून मुक्ती मिळवता येत असेल, आणि महागाई, वाढती महागाईतून जर यांना
स्वातंत्र्यवीर सावरकर तारून नेणार असतील, त्याचबरोबर जर यांना नोकरी मिळत नाहीयेत याच्यातून वाढून नेणार असतील, तारून नेणार असतील स्वातंत्र्यवीर सावरकर, तर हरकत नाही. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी या नात्यानं, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनुयायी या नात्यानं आणि महात्मा ज्योतिबा फुले, शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचे अनुयायी या नात्यानं आपण आपल्या आदर्शाची प्रतिमा उंचावणार आहेत का? आणि उंचावणार असू ना तरच आपण त्यांचे अनुयायी, आमचे आदर्श प्रेरणा स्रोत म्हणून घेण्यास लायक आहोत. सत्ता पिपासू लोकांची एक वृत्ती आहे, ते सगळ्या पक्षांना लागू पडते. जर रावणाचं नाव घेतल्यानं मला सत्तेजवळ जाता येत असेल तर रावणाची पाद्यपूजा करून तीर्थ घ्यायला सुद्धा हे राजकारणी मागे पुढे पाहणार नाही. आणि जर खरोखर जर दुर्योधन यांना सत्ता मिळवून देणार असेल ना तर दुर्योधनासमोर हे साष्टांग दंडवत घालून लोटांगण घालतील. राजकारणी जो धर्माच्या बाबतीत वापर करतो, जो देवाचा वापर करतो, जो महापुरुषांना सोडत नाही, सत्तेसाठी हे कुणालाच सोडत नाहीत, ते मतदारांचे कसे होऊ शकतात? मतदारांनी 2024च्या निवडणुकामध्ये याचा नक्कीच विचार करावा आणि देव, धर्म आणि महापुरुषांचा जो वापर करेल त्यांना आम्ही मतदान करणार नाही, आम्ही आमचे आदर्श जोपासू, एवढं आपण मनामध्ये सर्वजण मतदार संकल्प बाळगणार आहोत. जय महाराष्ट्र. धन्यवाद.